हाय, आज आमच्या माऊचा बर्थडे आहे. या बर्थडेला चला. कधी येणार आहे मम्मी? थोड्या वेळाने. बरं, तोपर्यंत तयारी करूत आपण. केक केक कोणता आणला रे केक? केक कोणता आणला? काय माहिती काय ते? आज बर्थडे आहे माझ्या छोट्या बहिणीचा. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझी छोटी बहीण आणि मी सख्या जावा आहोत. रात्री जेवण वगैरे झाली होती आमची सगळ्यांची आणि मग बर्थडेला आले सगळेजण. बस जागा आहे का? जेवण राहिलं अजून तुझं? तर ही बसा माझी छोटी बहीण आणि ती शेजारी बसली काळ्या शर्टवाली माझी भाची आहे. हा बघा माझा मुलगा आहे हर्षद आणि तो आता माऊच्या बर्थडेची तयारी करतोय. आणि केक भारी आणलाय का एकदम? मला वेगळंच आहे. birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Maui, happy birthday to you. टावेल 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 तिकडं तिकडं तर हे बघा केक वगैरे कट झाला आणि मोठी बहीण माझी बहिणीला चारत होती केक. पण आली होती बर्थडेला आणि जवळच राहते ती पण. हा हर्षद पण चारतोय माऊला. आणि हे बघा तिचे मिस्टर दीर माझे आणि सगळ्या मुलींनी पण चारला. ती मोठ्या बहिणीची मुलगी आहे आणि ती माझी मुलगी सृष्टी आणि ही साईडला बसली ती भाची आणि छोटा तो बहिणीचा मुलगा आहे छोट्या बहिणीचा. सगळ्यांनी माऊला केक चारला आणि बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालं. छोटंसंच झालं पण छान झालं. आणि आम्ही तिघी बहिणी चला तर आम्ही तिघी बहिणी बाहेर फिरायला चाललोय. ते कुठे चाललोय ते तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघत राहा. आम्ही तिघी जणी मिळून बाहेर चाललो होतो आणि बहिणीची मुलगी पण होती सोबत आणि रिक्षानेच चाललो होतो. आम्ही सिटीमध्ये चाललो होतो तुळशी बागेत.
सकाळचे कामं वगैरे झाले की आम्ही दुपारी 12 वाजता वगैरे निघालो होतो. बघताय तरी पण किती गर्दी होती. मे महिन्यामध्ये माझ्या छोट्या भावाचं लग्न आहे, तर त्याच्या शॉपिंगसाठी आम्ही निघालो होतो तिघी बहिणी. लग्न म्हणलं की सगळ्यांची धावपळ खरेदी खूप असते. म्हणजे आम्हा तिघीला पण लग्नासाठी साड्या खरेदी करायच्या होत्या आणि लग्न म्हणलं की साड्या बांगड्या काय काय ज्वेलरी वगैरे आपल्याला घ्यायचीच असती. तर मग म्हटलं चला तुळशीबागेतनं जाऊन घेऊन यावं, कारण तिथं जरा भरपूर व्हरायटीज बघायला मिळतात. तर आता एप्रिल मेमध्ये आमच्या इकडं खूप आता बरेच म्हणजे लग्न आहे 3-4, तर त्याची शॉपिंग काय ना काय चालूच आहे सध्या आमची. बरेच दिवस झालं. माझ्या काकाच्या मुलाचं, आत्याच्या मुलीचं आणि बरेच अजून लग्न आहेत. आणि चला तर मग आम्ही आता काय काय खरेदी करतो ते नक्की बघा पुढे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. आता होळीपासून तर खूपच ऊन जाणवायला लागले. तर बघा रिक्षामध्ये पण इतकं गरम हवा लागत होती असे. आणि बाहेर निघाल्यावर तर म्हटलं आता काही खरं नाही. आता आम्हाला 1-1:30 वाजला होता तुळशीबागेत जायला. तर इतकी उन्हाची गरम हवा लागत होती. आणि कोणत्याही वेळेला जा सिटीमध्ये तुळशीबागेत ही गर्दी असतेच असते. आम्ही आता म्हणजे 5 तारखेला काल 5 तारखेला गेलो होतो, तरी पण इतकी बघा गर्दीच गर्दी होती रस्त्याने. आणि दुपारचंच गेलो होतो तरी आम्ही 1:30 वाजता वगैरे. आणि बायकांची खरेदी म्हणलं की पहिलं शॉपिंग म्हटलं की साड्यांचीच खरेदी असते खरं तर. आम्ही पहिल्यांदाच मुळचंदमध्येच गेलो होतो आधी. चला तर मग आमची शॉपिंग वगैरे झाली आणि आम्ही बाहेर आलोत. आणि इथं आम्हाला एक डोसा सेंटर दिसलं. मग सगळेजण म्हणायला लागले चला आता आपण काहीतरी नाश्ता करूत, कारण आम्ही निघताने थोडंफार खाल्लं होतं घरी. आणि मग इथं आलोत आम्ही आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीनुसार नाश्ता ऑर्डर केला. तर मी समोसाच घेतला आणि मोठ्या बहिणीने लस्सी घेतली आणि छोट्या बहिणीने आणि तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलीने डोसा वगैरे मागवला. आणि मस्त आमची डोसा पार्टी समोसा पार्टी चालू आहे आता. आमचा नाश्ता वगैरे करून झाला आणि आता आम्ही घरी निघालो. आणि आत्ता इथेच व्हिडिओ संपवते. बाय.